कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आप्याच्या असल्यानं किती बी मोठं संकट असू द्या लहानच वाटायचं. अहो, कामाची जबाबदारी असू दे, नात्यांची जबाबदारी असू दे, माझ्या आप्यानं घराला कधी अंतर नाही होऊ दिलं. पण जर का आज दिदी नाही आली ना परत, तर अमोलला सांभाळणं सगळ्यात अवघड असणार आहे आपल्यासाठी. आप्पी असताना ना अशी काळजी कधीच आपल्याला नव्हती. आपल्या सगळ्यांच्या हळव्या जागा तिला चांगल्या माहित होत्या. खरंय, कुणाला काय बोलल्यावर कसे खुश होतील ना हे आपल्याला चांगलं कळायचं. आज तिच्या नसण्यानं 8 दिवस झाले घरात नुसता खेळून बसलाय. अमोलच्या आजारपणानंतर सगळं नीट होईल असं वाटलं होतं मला, पण दिदीच्या अपघातामुळं लय मोठ्या अडचणीत पडलोय आपण. बघा, आज जे होईल ते चांगलंच होईल. फक्त अर्जुन आणि अमोलला या अडचणीच्या काळात आपल्याला कशी मदत करता येईल याचा विचार करूयात आपण. हो बापू, मी आणि मोना काही झालं तरी अमोलला त्रास होणार नाही, तो नाराज होणार नाही याची काळजी घेऊ. आणि मी अर्जुनच्या पाठीशी आहेच. अपर्णाबद्दल काहीही कळो, पण त्याच्या पाठीशी मी उभा असेन. खरं तर ही अर्जुन दादा आणि छोटे सरकारांबरोबर आपली पण परीक्षा आहे, आणि या सगळ्यातून आपण कसे बाहेर येणार आहोत याचा मार्ग आपल्याला शोधावा लागणार आहे. बरोबर आहे मोना. आता आपल्यातल्या प्रत्येकाने एकमेकाची काळजी घेणं भाग आहे. जपू आपण एकमेकाला. दिप्या, अरे आप्याच्या अपघातापासून आपण सगळेजण काळजीत आहे रे. अरे तुम्ही सगळ्यांनी तर जेवण पाणी सगळ्याकडे दुर्लक्ष केलंय. आपल्याला अर्जाची ना अमोलची काळजी घ्यायची असेल ना, तर आधी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. खरंय, आपण आता सगळे यातून बाहेर पडून अमोलची काळजी घेऊया. दाजी घरी आल्यावर कुठल्या अवस्थेत असतील काय कळणं झालंय मला. सगळ्याच गोष्टींचं टेन्शन आलंय आता मला बाप. नाही दीपक, हे बघ, काय होईल ह्याचा विचार करण्यापेक्षा जे काही होईल ना त्यासाठी तयार राहूयात आपण. हो रुपालीत आहे, मला वाटतंय दाजींना त्यांचा वेळ घेऊ दे. त्यांना शांतपणे तिथेचा तपास करू दे. आपण नको त्यांना सारखं सारखं फोन करायला. अमोलसाठी आज भाऊजी पुन्हा आपणाला सगळीकडे शोधतील हे माहिती आहे मला. फक्त आज काही झालं ना तरी आपणाचा काहीतरी पत्ता लागावा. लागणार, तिचा पत्ता लागणार. माझी आप्या खमकी आहे, तिला काय सुद्धा होणार नाही. फक्त ती येईपर्यंत आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, एवढंच. पण छोटे सरकारांना आपण जे सांगतोय ना ते आपण पण पाळूयात, आणि वंश येईपर्यंत अर्जुन दादा आणि छोटे सरकारांची नीट काळजी घेऊयात. या घरात आप्पीची कमतरता कुणीच नाही भरून काढू शकत. त्यामुळे तिला माघारी यावंच लागेल. देवा पांडुरंगा, अरे राग सोड आमच्यावरचा. माझ्या आप्पीला माघारी पाठव. घरातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण तिची वाट बघतात. तू बापू, का हो असं अचानक का निघून आला तुम्ही? काय नाही विनायकराव, मन गलबललं माझं. वाटलं जरा देवापुढे जाऊन बसावं, पण आता त्याच्या पुढे मी जाणार नाही. मी तो जोपर्यंत माझ्या मनासारखं करत नाही ना तोपर्यंत माझी तिथं बसायची इच्छा पण नाही. अहो असं का बोलताय बापू? आत्ताच आपण खाली सगळ्यांना समजावलं ना. अहो आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. त्यातून तुम्ही सकाळपासून काय बी खाल्लेलं नाही. विनायकराव, तब्येतीचं काय घेऊन बसलाय? अहो आजारी पडणारा माणूस सुद्धा काळजी घेणाऱ्याच्या जीवावर अवलंबून असतो, माहितीये का? इथं काळजी घेणारच नसेल तर आजार पण माणसाला बरं कसं होतील? तो माणूस तसाच आजारपणात खंगत जाणार. हो बापू, अहो तुम्ही असं का बोलताय? विनायकराव, माणसाची कमाई, धन दौलत, संपत्ती, इस्टेट ह्याच्यात असती, पण आपल्या आयुष्याची कमाई म्हणजे आपण आपल्या पोरांचं भविष्य बघितलं आणि पोरांनी पण आपल्या कष्टाचं चीज केलं. माझ्या आयुष्याची कमाई आज हिरावून घेतल्यासारखी वाटते हो मला. अहो आप्पीचं असं अचानक निघून जाणं सगळ्यांनाच धक्का देणार आहे. हो पण तुम्ही का असा धीर सोडताय? हा अहो आत्ताच तर आपण खाली सगळ्यांची समजूत काढली ना. सगळं पटतंय मला विनायकराव,
पण मला सांगा, आज 8 दिवस झाले अर्जुन आपल्याला शोधतोय, काहीच हाती लागायला मार्ग नाही. आज तो संध्याकाळी काय असेल ते सांगणार आहे असं पण म्हणलाय, पण अजून पण आपल्याला काही स्पष्ट कळायला मार्गच नाही हो. बापू, अहो माझं मन म्हणतंय आज आप्पी नक्की येईल. मला एक कळतं विनायकराव, माझी आप्या एवढे दिवस माझ्यापासून कधीच लांब राहिली नसती. ती जर कुठं असती ना, नक्की माघारी आली असती. सगळे मस्त म्हणतात तसं नाही, पण विनायकराव, माझ्या मनाची काळजी मला दुसऱ्याच वाटेला घेऊन चालली आता. अहो बापू, ठरलेल्या वेळेप्रमाणे उन्हाळा पावसाळा हा प्रत्येक ऋतू येत असतो. परमेश्वरानं त्याची वेळ ठरवून दिलेली असती, त्यात त्याचं काय बी चालत नाही. अहो तसंच आप्पीची वेळ झाली ना की आप्पी नक्की येईल. विनायकराव, अहो कदाचित ती अशा परिस्थितीत असेल ना की ज्यात तिचं काय चालत नसेल, पण तिची वेळ आली ना की ती नक्की येईल बापू. विनायकराव, आजगाव पासून ते आतापर्यंत आपल्यानं कधीच दिप्याची माझी साथ सोडली नाही हो. तिची काळजी घेण्याची, तिची माझ्याशी अडचण आली की माझ्याशी येऊन बोलण्याची सवय झाली होती मला. तेवढी सवय देवानं मोडू नये, बाकी काय नाही मला. खरंय बापू. अहो आप्पी होती ना तवर मला बी अर्जाची काळजी नव्हती. अहो तळ हातावरच्या फोडाप्रमाणे अर्जाला मी जपला, पण आप्पी आली आणि माझी काळजी भेटली हो. मला बरं वाटलं. तिचं हे असं अचानक झालं मला बी पचत नाही बापू. तेच म्हणतो मी विनायकराव, जोपर्यंत अर्जुनला आप्या आणि आप्याला अर्जुन होता ना, तोपर्यंत आपण सुखानं डोळे मिटायला तयार होतो. पण आता तसं नाही ना हो. अहो अर्जाला नामोलला मागं ठेवून आप्पीचं जाणं आपल्याला परवडणारं नाही बापू. आप्पीला परत यावंच लागल. विनायकराव, तुम्हाला सांगतो, मला पहिल्यापासून माहित होतो माझा दिप्या जरा अवखळ आहे, अल्लड आहे. मोनाला अजून तितकीशी समज नाही, पण आप्या त्यांना कधी माग सर म्हणणार नाही, त्यांना कधीच अंतर देणार नाही, हे मला माहित होतो. पण आता माझ्या दिप्याचा भार मी कोणावर टाकू सांगा ना मला. बापू कसं सांगू? माझं जे काय होतं ना ते माझ्या आप्याच होती हो. ते नाही गमावू शकत मी. कसं सांगू तुम्हाला? बापू, अहो बापाचं काळीच कळते मला. अर्जा 7 वर्ष स्वतःला त्रास करून घेताना माझी अवस्था तीच होती, पण नियतीने आप्पीला परत आणलं का नाही. त्या नियतीचं काळी जेवढं कठोर का झालं विनायकराव, त्या नियतीला समजणं का झाले, तिच्या लक्षात कसं येत नाही. अहो आप्यानं अर्जुनला वेगळंच करायचं होतं, तर एकत्र तरी कशाला आणलं हो तिनं? बापू, हो मी सांगतो तुम्हाला, अहो लांब असलं ना तर माणसाचं एकमेकातलं प्रेम वाढतं. एकमेकाची किती गरज आहे ते कळतं माणसाला. अहो आता आप्पीन अर्जा जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा त्यांच्यातलं प्रेम नक्कीच वाढलेलं असेल. तुम्ही स्वतःला पहिलं सावरा बघू. घरच्यांना कळलं ना तर ते परत खचून जातील. सगळ्यांनी समजावलंय मला, सगळ्यांनी धीर दिलाय, मला कळतंय. मी पण माझ्या मनाला लय समजावलंय. पण आज जर आप्याबद्दल काही चुकीचं कळलं ना तर मी स्वतःला नाही सावरू शकणार, मी स्वतःला नाही समजू शकणार. कसं सांगू तुम्हाला? मी कसा सावरणार आहे मला माहित नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.